सकाळ सकाळ थोडं पैशाचं काम होतं म्हणून निघालो बाहेर. गाडी आधीच चालू करून ठेवली होती, गाडी गरम होऊ दिली. म्हणलं आता जरा थोडा वेळ आहे, मस्त फिरून जाऊ. मग निघालो जरा. मग थोडं आज म्हणलं सिग्नलचं पण पालन करावं, नाहीतर गाडीवर पावत्या यायच्या. मग गेलो इराणीला. तिथं काही शूट केलं नाही का, तर सगळे मित्र होते. मग आमच्या इकडले सिग्नल बघा, सगळे बंद पडलेले आहेत. कोणीही कसंही फिरतं. स्ट्रीट फूड तर आजकाल लईच चालायला लागले. दादाने नवीन धंदा टाकला, चालायलाच लागला. मग घरी आलो की लक्षात आलं कपडे इस्त्री करून आणायचे. घरून कपडे घेतले आणि निघालो. दादा बघा लगेच इस्त्री करून दिले दादाने पण आमचे कपडे. मस्त तयार बिर झालो, चष्मा विष्मा घातला आणि निघालो. काय भावाला पण सोडायचं होतं. भावाला सोडलं आणि पहिल्यांदा म्हटलं पेट्रोल टाकतो. पेट्रोल टाकलं आणि निघालो. आज तर रेसिंग तर लावलीच होती, तरी म्हणलं जाऊ द्या, आपण गाडी पळवायची नाही. तसं थोडं पुढं आलो, सगळा रोड मोकळा भेटला. म्हणलं आता पळव, पण नको, म्हणलं जाऊ द्या, कॉलेजला जायचं आहे. कॉलेजमध्ये पोहोचलो. मग निघालो. चैतन्य मी त्यासाठीच वाट बघत थांबलो होतो. क्लासमध्ये काय चाललं होतं आम्हाला काहीच माहिती, आम्ही पार्टिसिपेट केलं नाही. मग क्लास झाल्यावर खाली कॅन्टीनला जेवायला गेलो. जेवण तर झालं, पण जेवताना काही शूट केलं नाही, नको म्हणलं. मग आलो तसंच कॉलेजमध्ये. ते चैतन्य ते तर गेले होते. मग बसलो तिथे हिमांशूसोबत. मग म्हणलं जरा लेट आहे, 5-10 मिनिट उशीर. मग आज आम्हाला ऑटोमोबाईलचं लेक्चर होतं. आज आम्हाला गाडीचं इंजिन दाखवणार होते. इंजिन बघायचं नाही, त्या इंजिनचं खोलबिल केलं. मग संपल्यावर लेक्चर संपायला आलं की हिमांशू बघा कसं ते स्टेअरिंग फिरवते, म्हणजे मॉडेल होतं ते. तरी एक लेक्चर राहिलं होतं, पण ते कॅन्सल झालं. म्हणलं जाऊ द्या, बरं झालं, आज लवकर तरी घरी जाऊ. पण कशाचं लवकर, निघालो तसंच घरी. आजचं वातावरण पण लय भारी होतं. म्हणलं चला, BRT मधनंच गाडी टाकली. सगळे टाकतात, आपण काय चूक केली, टाकली BRT मधनं. मेट्रो तर चालू झाली आहे, पण कॉलेजकडे मेट्रो चालू झालं नाही, नाहीतर गेलो असतो मेट्रोनीच. मग घरी येता आयन भाऊला भेटलो. आयन भाऊ म्हणला, भाऊ माझी बुलेट पण दाखव. मग बघा आयन भाऊची बुलेटचा कलर सेम, कुर्त्याचा कलर सेम. मग आयन भाऊ म्हणलं जाऊ दे भाऊ घरी, कॉलेजवरनं आत्ताच आलो आहे. घरी आलो, मग आराम